तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। शरद पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोनवरून पडळकरांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला। तर गोपीचंद पडळकरांनी खालच्या पातळीवर केलेल्या टीकेची थेट शरद पवारांनी दखल घेतली आहे। ही भाषा आणि ही वृत्ती गलिच्छ आहे असं शरद पवारांनी म्हटलंय। शरद पवारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून नाराजी व्यक्त केली। फोनवरून आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याचा शरद पवारांनी निषेध केलाय। ही भाषा आणि ही वृत्ती गलिच्छ आहे, जी महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला शोभणारी नाही, अशा शब्दात शरद पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी भाषणादरम्यान अत्यंत वाईट शब्दात आमदार जयंत पाटील यांच्यावर टीका केली होती। या टीकेला शरद पवारांनी निषेध केलाय आणि थेट मुख्यमंत्र्यांना फोन करून या गोष्टीचा निषेध केलाय। थेट जाऊयात आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडे। प्रणाली, शरद पवारांनी थेट या सगळ्या प्रकरणाची दखल घेतली आणि मुख्यमंत्र्यांना फोन केलाय, काय माहिती? जयंत पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातले एक सुसंस्कृत असे नेते मानले जातात। माजी अर्थमंत्री राहिलेले आहेत आणि मोठमोठी पदं त्यांनी भूषवलेली आहे। यात जयंत पाटील यांचा एका भाषणादरम्यान उल्लेख करत असताना अत्यंत वाईट शब्दात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उल्लेख केलेला आहे आणि इतकंच नाही तर त्या शब्दांमुळे त्यांच्या कुटुंबियांचा सुद्धा यामध्ये मोठ्या प्रमाणावर अपमान झालेला। या मुद्द्यावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सगळ्याच आमदार, खासदार आणि त्याचबरोबर सगळ्या नेत्यांकडून मोठ्या प्रमाणावर निषेध व्यक्त केला जातोय आणि याच प्रकरणामध्ये आज सकाळी शरदचंद्र पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला आणि या संपूर्ण घटनेबद्दल किंवा या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे। त्यांनी बोलताना असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला ही भाषा शोभणारी नाही, ही भाषा आणि ही वृत्ती अत्यंत गलिच्छ आहे, अशा शब्दात त्यांनी या संपूर्ण घटनेवर थेट मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केलेली आहे। याचाच अर्थ की आमदार गोपीचंद पडळकर यांना समज दिली जावी किंवा त्यांच्यावर कारवाईची थेट मागणी केलेली नसली तरीही त्यांनी ज्या शब्दात ही नाराजी व्यक्त केलेली आहे त्यावरून स्पष्ट होत आहे की अशा पद्धतीची भाषा एकमेकांबद्दल वापरणं हे अत्यंत वाईट आहे आणि हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला शोभणारं नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे। त्यामुळे आता या मुद्द्यावर थेट मुख्यमंत्री काही दखल घेतात का, आमदार गोपीचंद पडळकर यांना समज देतात का, ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागणार आहे। कारण जयंत पाटील यांच्यावरच्या टीकेची दखल थेट शरद पवारांनी घेऊन मुख्यमंत्री यांना फोन करून या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे। निश्चितच प्रणाली, तर थेट शरद पवारांनी याची दखल घेतली आहे सगळ्या प्रकरणाची आणि मुख्यमंत्र्यांना फोन करून नाराजी देखील व्यक्त केली आहे। त्याच्यामध्ये प्रामाणिकपणे चर्चा, काही तुमच्या मनामध्ये देखील धाडसी कल्पना असू शकतात। नवीन जनरेशन आहे, माझ्या लाडक्या बहिणी आहेत, माझे बंधू आहेत, आमचे वडीलधारी आहेत आणि त्याच्यामुळे काहींच्याकडे अनुभवाचे बोल असतील, काहींच्याकडं एक नवीन व्हिजन त्यांच्या डोळ्यासमोर असेल आणि म्हणून काही धाडसी कल्पना, काही ठोस निर्णय हे आपल्याला घ्यायचे आहेत। आपल्या इथली चांद्यापासून बांद्यापर्यंत भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी आहे। विदर्भातले काही प्रश्न वेगळे आहेत, मराठवाड्यातले वेगळे आहेत, पश्चिम महाराष्ट्रातले वेगळे आहेत, कोकण वेगळा आहे, आपला मुंबई, ठाणे, पालघर तो परिसर वेगळा आहे। असे सगळ्या वेगवेगळा आपला जो भाग आहे त्याच्यामधले देखील काही ठोस निर्णय आपल्याला घ्यायचे आहेत। आणि आज संध्याकाळपर्यंत आपण सर्वजण मिळून जो आराखडा ठरवणार आहोत त्यालाच आपण नागपूर डिक्लेरेशन म्हणून अभिमानानं मांडणार आहोत। ही गोष्ट कृपा करून सर्व सन्माननीय सहकाऱ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे। मित्रांनो, संघटना केवळ वरच्या पातळीवरून मजबूत होत नाहीये, तर ती तळागाळातून बांधली जाते। म्हणून मी ठामपणे आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की प्रत्येक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी काही ठराविक प्रकारचे संवादाचे टच पॉइंट लोकांच्या समोर ठेवले पाहिजेत। बूथस्तरीय संवाद, प्रभाग सभा, जनसंवाद शिबिर, राष्ट्रवादी परिवार मिलन, युवक टाउन हॉल, महिला बचत गट बैठक आणि उद्योग, त्याच्यामध्ये रोजगार सुविधाची शिबिरं, हे आपण वर्षभर शिस्तीनं त्या ठिकाणी केलं जाणार आहे। तर आपला पक्ष नेहमी हा लोकांच्या जवळ राहील, जनतेच्या जवळ राहील आणि कोणत्याही नागरिकाला असं वाटतं कामा नये की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, नेते हे फक्त निवडणुकीच्या वेळीच दिसतात, असं पण घडता कामा नये, असं पण होता कामा नये।
आणि तुम्ही सर्वांना ठाऊक आहे की आपण भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारमध्ये आपण पण आहोत, शिवसेना शिंदेसाहेब पण आहेत आणि सहयोगी आहोत. अनेक लोक मला विचारतात हे पाऊल आपण का टाकलं, वैयक्तिक आणि कौटुंबिक नात्यांच्या मध्ये वेदना आपण का स्वीकारल्या. मी तुम्हाला मनापासून सांगतो, ही सत्ता किंवा पदांच्यासाठी उचललेलं पाऊल नव्हतं किंवा नाही. महाराष्ट्राला स्थिरता, तुमच्या माझ्या महाराष्ट्राला प्रगती आणि ठोस निर्णयाची गरज आहे. या आमच्या अंतःकरणापाच्या हकेला आम्ही ओ दिली आणि हा मार्ग स्वीकारलेला आहे. हे कृपा करून महाराष्ट्राने पण लक्षात घ्यावं आणि माझ्या सहकाऱ्यांनी पण लक्षात घ्यावं. जेव्हा एखाद्या गावाला पाणी मिळतं, कारण ती फाईल जी आलेली असते ती आम्ही लोक क्लिअर करतो आणि त्यावेळेस ते काम मार्गी लागतं. त्याचबरोबर मला समाधान, त्याच्यातूनच आम्हाला आमच्या मंत्री महोदयांना सगळ्यांना समाधान मिळतं, जेव्हा एखादी फॅक्टरी, एखादं युनिट ते आपण चालू करतो, त्याच्याकरता आपण जमीन देतो, परवानग्या देतो, ते प्रश्न सोडवतो आणि त्याच्यामुळे हजारो तरुण तरुणींना रोजगार हा निर्माण होतो. तेव्हा खऱ्या अर्थाने एक आनंद, ह्याची जाणीव आम्हाला होते, एक समाधान मिळतं. प्रत्येक रात्री झोपायच्या आधी मी स्वतःला एक प्रश्न विचारत असतो की आज मी किती लोकांचे त्या ठिकाणी बदल घडवल्या, जी कामं घेऊन येतात त्याच्यामध्ये. हाच माझा यशाचा मापदंड आहे आणि हाच माझ्या राजकारणाचा देखील असण्याचा हेतू आहे. सार्वजनिक जीवनामध्ये आपण सगळेजण काम करत असताना किती लोकांचे प्रश्न मार्गी लावले, काय केलं. आता कालचंच उदाहरण देतो, इथं रमेशप्पा थोरात आले असतील, त्यांनी एका ठिकाणी मला जेवायला बोलवलं होतं. आम्ही बरेच जण बसलो होतो. लोक कामं सांगताना पण फार वेगळ्या पद्धतीनं, आम्ही कार्यकर्त्यांनी काम सांगितल्यानंतर विश्वास ठेवून त्या कामामध्ये लक्ष घालतो आणि संबंधितांना बोलतो. परंतु कार्यकर्त्यांनी पण खरं काय असेल ते सांगायचा प्रयत्न करा, नाहीतर कधी कधी आमची गडबड होते. तसं काही होऊन देऊ नका, अशी मला आपल्याला सगळ्यांना विनंती करायची. माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे, कालच आम्ही आता पहिला ह्या महायुतीचं सरकार आल्यानंतर 100 दिवसाचा कार्यक्रम, नंतर 150 दिवसाचा कार्यक्रम घेतला आणि त्याच्यामध्ये अनेक जण भेटत असतात. काल पण एक जण म्हणाला की अजित पवार आम्हाला अनुकंपा तत्वावर नोकरी द्यायला पाहिजे. मी कलेक्टरला सकाळी बोलवलं, त्यांना सांगितलं अनुकंपा तत्वावरचा मोठा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलाय. सगळ्या मंत्री महोदयांना माहिती आहे, कॅबिनेटला आम्ही निर्णय घेतलेला आहे. नोकरीवर ती व्यक्ती असताना दुर्दैवाने त्याचं निधन झालं तर त्यांच्या कुटुंबातल्या एकाला नोकरी द्यायची, मुलगा असू, मुलगी असू, पत्नी असू, कुणी त्याला नोकरी द्यायची, असा प्रकारचा निर्णय झाला. काल मला त्यांनी सांगितल्यानंतर मलाही कळेना की का ह्याला नोकरी मिळत नाही. नंतर आज सकाळी माहिती घेतली, तो म्हणतोय जो मृत्युमुखी पडलाय, जो निघून गेलाय, त्याला मी दत्तकाचं पत्र घेऊन येतो. आता तो गेलाय वर आणि तो ॲडॉप्ट व्हायला करणार. आणि म्हणलं अरे पत्र नाही, काही नाही. नाही म्हणले दादा ते मला पत्र दिलेलं मी आता शोधून काढतो ना आणतो. असं नाही चालत. उगीच काहीतरी कुठली तरी चुकीची कामं, आणि त्यांनी सांगताना मी ते समजून घेतलं, कलेक्टरनी समजून घेतलं आणि नंतर जाता जाता त्या कलेक्टरला म्हणला माझं काम नाही झालं तर मी आत्महत्याच करेन. म्हणजे वरदम त्याचा हा, तो अनुकंपा तत्वावर बसत नाही, डायरेक्ट ब्लड रिलेशन नाही. अशा काही गोष्टी समाजामध्ये वावरत असताना पाहायला मिळतात आणि त्याच्यातून आपल्यालाही मार्ग काढावा लागतो. महायुतीसोबतचा आपला सहयोग टिकून आहे, कारण परस्पर सन्मान आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी सामायिक बांधिलकी या समन्वयामुळं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील यांचे मी आभार मानतो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पण मी आभार मानतो. त्यांच्या नेतृत्वाने देशाला स्थैर्य मिळालेलं आहे. महाराष्ट्रासाठी त्यांनी नेहमीच मोठं मन दाखवलेलं आहे. मी कधी लोकहिताची मागणी मांडली तर त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी कधी नकार दिलेला नाहीये. परंतु मित्रांनो, आपण हे विसरू नये की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहोत. आपला स्वतःचा एक इतिहास आहे, आपली एक स्वतःची ओळख आहे आणि आपली एक स्वतःची विचारधारा देखील आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गावर आपण चालतो. धैर्य पण करुणेसह कार्यक्षमता
पण न्यायासह वागणे हीच आपली कार्यपद्धती आहे. आपण राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, मौलाना आझाद, बिरसा मुंडा, अण्णाभाऊ साठे, त्याचबरोबर महात्मा गांधी आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब